स्वामी समर्थांच्या 10 मुख्य शिकवणी. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश अत्यंत साधे आणि जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. ते केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नसून एका समाधानी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहेत. सत्य आणि प्रामाणिकपणा. शिकवण. सत्य आणि प्रामाणिकतेचा मार्ग खडतर असला तरी अखंड सुख देतो. स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहून समाजात विश्वास निर्माण करा. 2. कर्मयोग वजा फळाची अपेक्षा नका. शिकवण. कर्म करा, फळाची अपेक्षा नका. आपल्या कर्तव्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि परिणामांची चिंता करू नका. यामुळे अहंकार कमी होतो आणि कामात उत्कृष्टता येते. 3. सहनशीलता आणि धैर्य. शिकवण. धैर्य राखा, काळजी सोडा. जीवनातील संकटांना संयमाने सामोरे जा. धैर्य गमावल्यास अराजकता वाढते, संयम ठेवल्यास आपण अधिक बलवान बनतो. 4. साधेपणा आणि नम्रता. शिकवण. साधेपणातच खरी शांती आहे. अनावश्यक दिखाव्यापासून दूर राहा. नम्रता बाळगून आपले अह कमी करा आणि जीवन सुखी व संतुलित बनवा. 5. सेवा आणि दया. शिकवण. सेवा म्हणजे ईश्वराची पूजा. गरजूंना मदत करणे, ज्ञान देणे ही खरी सेवा आहे. सेवा केल्याने आत्म्याला शांती आणि समाधान मिळते. 6. ध्यान आणि आत्मसाक्षात्कार. शिकवण. मन शांत ठेवा, आत्मा शोधा. ध्यान केल्याने मनाची अशांतता दूर होते आणि ताणतणावाच्या जीवनात संतुलन आणि स्पष्टता येते. 7. ज्ञान आणि सतत शिकत राहणे. शिकवण. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. अनुभव, पुस्तके आणि गुरूंकडून सतत ज्ञान मिळवत राहा. योग्य ज्ञानामुळे जीवनातील निर्णय योग्य होतात. 8. भक्ती आणि विश्वास. शिकवण. भक्तीनेच मन शांत होते आणि आयुष्य समृद्ध होते. ईश्वरावर विश्वास ठेवल्याने मनात आशा आणि संकटांशी लढण्याची ताकद निर्माण होते. 9. संयम आणि आत्मनियंत्रण. शिकवण. स्वतःवर नियंत्रण ठेवणे म्हणजे खरे सामर्थ्य आहे. संयम नसल्यास निर्णय चुकतात. आहार, वर्तणूक आणि आर्थिक व्यवहारात आत्मनियंत्रण आवश्यक आहे. 10. जीवनाचे सार आणि सुख. शिकवण. साधेपणा, सेवा, भक्ती, ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार हेच जीवनाचे खरे सार आहे. या उपदेशांचे पालन केल्यास मानसिक शांती, आत्मविश्वास आणि समाधान प्राप्त होते. सारांश. स्वामी समर्थांची शिकवण ही केवळ धर्मग्रंथांपुरती मर्यादित नसून ती आधुनिक जीवनातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुखी, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे.